नमस्कार. मी हरिदास पवार. हरिदास पवार यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत, वेलकम. तर थंबनेल पाहून समजलं असलं की कोणत्या आधारावर आजचा व्हिडिओ आहे. तर आपला कोल्हापूरचा जुना बाजार हा आपला व्हिडिओ 3 नंबरचा व्हिडिओ करत आहे. हा शेवटचा व्हिडिओ फायनल राहणार आहे, कारण आज पण अशा विक्रीसाठी भरपूर वस्तू, अशा व्हरायटीमध्ये इलेक्ट्रिकल वस्तू भरपूर आलेल्या आहेत विक्रीसाठी. तर चला, कोणता विलंब न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आम्ही स्टार्टिंगला बघितलं तर सेटा बॉक्सचा बारका बॉक्स, त्यानंतर आपले ते जुन्या मॉडेलचे FM 90च्या काळात जो वापरत होतो ना, ते FM उन्हाळ्यात सेल घालून ती असते ना, ती FM. त्याच्यानंतर खाली कॅशिट DVD, 90च्या काळात, 90च्या दशकातल्या काळातला तो कॅशिटचा टेप रेकॉर्डर. त्यानंतर खाली तो पण हा हा आहे डेक, त्याला डेक म्हणायचे पहिल्या काळात, 90च्या काळात डेक म्हणायचे याला. तर हे सर्व पाहिली तर 150-200 रुपये किंमत सांगत होते, पण ते कसं होतं, ही चालू कंडिशनमध्ये नव्हतं, थोडा खर्च होता. आणि खर्च करायला पण काय प्रॉब्लेम नाही, परंतु हे जो मटेरियल वगैरे मिळते का काय माहीत नसतं. तर पाहू शकता ते कॅमेरे वगैरे, जुन्या काळातील कॅमेरे, पण 90च्या काळातले ते कॅमेरे होते, मेड इन चायनाचे कॅमेरे असतात, पण ते सध्या काय चालू नाहीत ते कॅमेरे. सहज आपलं एक व्हिडिओ करा म्हणून केलं, बघितलं, पण सहज गेलतो तर असं दिसून आलं की भरपूर आज पण व्हरायटी आलेल्या आहेत मार्केटला, कारण प्रत्येक रविवारी नवीन काही ना काही आयटम येतात. हे पाहू शकता कॅमेरा, किती मस्त कॅमेरा आहे. तर कॅमेराचं कसं, आता त्या कॅमेऱ्याचा जमाना संपलेला आहे, आता नवीन डिजिटल जमाना आलेला आहे, 5G जमाना आलेला आहे, आता 5G जमाना आहे. हे पाहू शकता कूलरचा बारका पंप असतो, मोटर बाहेर गेला गेलं तर 100 रुपये आहे, तिथं 30 रुपयाला ती मोटर होते. आणि ती काय चालू करून काय देत नव्हते, म्हणून काय घ्यायचं, त्याला थोडं रिस्क होतं. हे कॅम्प्युटरचा बारका स्पीकर वगैरे ते सर्व स्वस्तच मिळत होते. तुमचे इलेक्ट्रिकल मीटर असणे, घराची मीटर असतात, लाईट बोर्डाचे, ते पण मीटर मिळत होते यांच्यापाशी. हे पाहू शकता माईक, जुन्या काळातला माईक, आपलं केबलला जोडतात तो माईक. त्यानंतर गाड्याचे हेडलाईन्स वगैरे, आरसे वगैरे भरपूर प्रमाणात येतो. टायर, केसाचे सेटिंग करण्यासाठी ते ड्रायर वगैरे, ते सर्व असंख्य व्हरायटी होत्या इथे. ते घ्यायला जरा रिस्कच होते, कारण ती एक पण त्यातली वस्तू काय व्यवस्थित वाटली नाही. हे पाहू शकता त्याच्या साईडला मिक्सर, घरातील मिक्सर, हे पण चालू वगैरे काय नव्हते, फक्त थोडा खर्च होता याला. तर इथून पुढे मी बघा म्हणत, हे ब्रश तुम्ही परवाच्या व्हिडिओमध्ये पहिलेच आहे. ब्रश असू दे, नेल पॉलिशच्या बॉटल असू दे, असंख्य व्हरायटी आहेत. तर परवा 10 रुपयाला एक ब्रश होता, तर आता त्याने स्कीम लावली होती, 20 रुपयाला 3 ब्रश. ब्रश म्हणजे कपडे धुण्याचे ब्रश असतात ना, ते गेल्या आठवड्यात 10 रुपयाला होता, पण त्या आठवड्यात कमी करून 20 रुपयाला 3. हे पाहू शकता, बारका ॲम्प्लिफायर आहे, म्हणजे होम थिएटर छोटंसं आडवा होम थिएटर आहे. ते माझ्या हातात आहेत ना, ते चार्जिंगचे आहे. ते पलीकडे बॉक्समध्ये आहेत ना, ते चार्जिंग केलेले आहेत. ते डायरेक्ट इथं तुम्हाला टेस्ट करून देतात, चालू असेल तर घ्यायचा ना, तर घ्यायचा नाही. पाहू शकता, ती मला म्हटलं ह्या बॉक्समध्ये आहे, तो चार्जिंगचा आहे, आणि जे आता मी हात लावलो ना, तो विदाऊट चार्जिंगचा आहे. तर पाहू शकता, हा अजून हातात घेतलेला आहे ना, तो आता बॉक्स हात चालू आहे, त्यांनी चार्जिंग वगैरे करून ठेवलेली आहे, फक्त घ्यायचं आहे. किंमत काय, मी 200 रुपये किंमत म्हणली होती, पण का आपल्याला काय घ्यायचं नसल्यामुळे मी काय जास्त काय मागामागी केलेली नाही. नेल पॉलिशचा अक्षरशः ढीग लागलेला आहे. नेल पॉलिशच्या बॉटल असू दे, 10 रुपयाला 3 बॉटल नेल पॉलिशच्या बॉटल. मी ब्रश घेण्याचा प्रयत्न, हुडकण्याचा प्रयत्न केला, पण मला व्यवस्थित ब्रश काय सापडलंच नाही. एका बाजूला असे चिपकलेले ब्रश होते, पाहू शकता. व्यवस्थित मला ब्रश काय मिळालाच नाही, म्हणून काय घेण्याचा प्रयत्न केला नाही. तर 20 रुपयाला 3 ब्रश, कपडे धुण्याचे 20 रुपयाला 3 ब्रश. त्याच्या साईडला पाहू शकता आपण, मुलांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या जनरल नॉलेजची पुस्तके असतील वगैरे, इथे हे स्टॉल मांडलेला आहे. असंख्य अशा व्हरायटी आजच्या पण बाजारात आलेल्या आहेत. प्रत्येक रविवारी काही ना काही नवीन नवीन आयटम ह्या बाजारात येत असतात. तरी सर्वसामान्य माणसासाठी खरेदी करण्यासाठी बऱ्या मनात आपली स्वस्तात मस्त खरेदी करता येते. आणि ह्यावेळेस जरा मटेरियलचा थोडा रेट थोडा एक्स्ट्रा जास्त लावला असं मला वाटलं होतं. मी खरं विचारलं त्यांना, पण ते म्हणत, त्यांना विचारलं तर असं कसं काय, ते म्हणजे वरूनच आम्हाला तर महाग आलेला आहे, तेव्हा आम्ही काय आता सध्या बाहेरच्या किमतीपेक्षा निम्म्या किमतीला सगळ्या वस्तू देणार आहे. तर असं त्यांनी सांगितलं होते, म्हणून काय मला काय ठीक आहे असू द्या म्हणलं, बघूया म्हणलं, सहज व्हिडिओ करा म्हटलं. तर पाहू शकता तुम्ही, असंख्य पुस्तके आहेत. तुमचे काळी मेहंदी असेल, डोक्याला लावायची मेहंदी असतील, हाताला लावायची मेहंदीचे बॉक्स, कोण असेल 12 कोणचा बॉक्स होता, तो बाहेर गेला तर 70-75 येते, तर 30 रुपयाला 12 कोणता मेहंदी कोणचा बॉक्स होता. इथं पाहू शकता, हे पूर्ण इलेक्ट्रिकल आहे. ते गेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता, गेल्या व्हिडिओत तुम्ही बघितलंच असेल, पण पाहू शकता LED 1000 रुपयाचा LED होता. 56 इंच हा LED आहे.
तर तो म्हणला काय चालू आहे का माहीत नाही, थोडा खर्च करावा लागेल. तर 56 इंच हा LED सोनी कंपनीचा होता. म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे सोनी कंपनीचा होता LED. इथे जुन्या वस्तू भरपूर होत्या जुन्या काळात. हे पाहू शकता डेक टेप रेकॉर्ड असतील, भरपूर असे तुमचे ड्रिल मशीन असतील. हे पाहू शकता ड्रिल मशीन वगैरे भरपूर प्रमाणात होम थिएटर, लहान छोटे छोटे होम थिएटर, डेक असेल, टेप असेल, जुन्या काळातील सर्व वस्तू इथे मिळतात. पण मग आकर्षक वस्तू म्हणजे तिथे LED. सगळ्यांचं लक्ष त्या LEDकडेच होतं, कारण 56 इंचाची LED 1000 रुपयाला. थोडं बार्गेनिंग केलं असतं, थोडी अजून त्यांनी कमी केली असती किंमत. पण कसं आहे, त्याला खर्च वगैरे करायचा, किती खर्च पुढे होईल काय सांगता येत नाही. पण रिस्कीच असल्यामुळे जास्त कोण घेण्याचा प्रयत्न करत नव्हते. तर किंमत विचारायची आणि पुढे निघून जायचे. तर माझ्या हातात ते ड्रिल पाहू शकता, ड्रिल मशीन बाहेर गेलं तर 2500-3000 हजारला येते. पण इथं काय मी किंमत विचारली नाही, कारण आपल्याला काय घ्यायची नाही, पण मी काही किंमत विचारली नाही. त्याच्या साईडला पाहू शकता एक मुलगानं माझ्या एक पॅड बघा हातात आहे ना पॅड. पॅड किती मस्त पॅड आहे, 50 रुपयाला पॅड होते ही. तर टेस्ट डायरेक्ट चालू करून देतात, बघितलं तर चालू होते. हे पाहू शकता चालू आहे, ते चालू आहे. त्यात लहान सेल असते, प्रेस बटन दाबले ते लिहिलेलं ऑटोमॅटिक ते डिलीट होते. त्याच्या खाली 1,00,000 पेज असतात त्या पॅडचे. उदाहरणार्थ LED पॅड म्हणायचे. त्याच्या आतमध्ये साईडला हे एक सेल असते, लॉकचे बटन असते. तो मुलगा मला सांगत होता कसं कसं त्याची प्रोसेस असते. ते आपल्या काय एवढं काय यातलं माहीत नव्हतं, म्हणून मुलगाच म्हणत होता अशी अशी याची प्रोसेस असते. लिहिल्यानंतर बटन दाबलं की लॉक होतं, बटन दाबलं की प्रेस केलं की हे लिहिलेलं ना ते ऑटोमॅटिक डिलीट होते किंवा पुसून जाते. ठीक आहे असू दे म्हणलं, मग मी ते 50 रुपयाचे एक LED पॅड घेतलेले आहे. तर मला बऱ्यापैकी वाटलं म्हणून मी हे LED पॅड घेतलेले होते. हा जो स्टॉल आहे ना, ते पूर्ण वस्तू त्यातल्या चालू आहे. तुम्हाला ते चालू करून वस्तू तुम्हाला देतात. बंद असलेली वस्तू घेऊ नका म्हणतात, चालू असेल त्याच वस्तू घ्या. पण किंमत थोडीफार त्याच्यात आणि एक्स्ट्रा लावलेली आहे किंमत. आज बघितलं तर मी याच्या साईडला पाहू शकता तुम्ही. याच्या साईडला कपड्याचं आहे, बरमुडे असू दे, तुमचे व्यायामातले लागणारे मटेरियल सगळं सर्व साहित्य इथं मिळते. अगदी होलसेल स्वस्त दरात. तर पाहू शकता आतमध्ये आपण जाऊन विचारण्याचा प्रयत्न केला. मला आधी व्हाईट बोर्ड पाहिजे होता. मी व्हाईट बोर्ड विचारायचा थोडा प्रयत्न केला, पण त्याला विचारलं का बाबा व्हाईट बोर्ड वगैरे काय मिळेल का. तर त्यानं एक दाखवला होता, पण ते प्रोजेक्टर बोर्ड होता, त्याच्यावर काय लिहिलेलं होतं पहिलं. ते काय ह्याचा काय आपल्याला काही कामी येणार नाही म्हणून मी काही घेण्याचा प्रयत्न केला नाही. तर चला तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो कसा तो बोर्ड होता. हे पाहू शकता तो व्हाईट आहे, एकदम प्लेन व्हाईट आहे. हे बूट आहेत, व्यायामचे बूट आहेत. हे तुम्ही पाहू शकता, हे बूट व्यायामाचे असतात, जिमला वगैरे जाण्यासाठी रनिंगचे बूट आहे. तर रनिंगचे बूट आहे, 200 पासून सुरुवात होते याची. हे पाहू शकता हा बोर्ड आहे. तर त्याला विचारतं हा व्हाईट बोर्ड नाही म्हणला, त्याच्या पाठीमागे लिहिलेलं आहे मला. ते काय लिहिलेलं काय कट होत नाही, म्हणजे पुसत नाही, म्हणून काही घेण्याचा प्रयत्न केला. तर इथं लहान स्टॉल होता. तुमचे स्मार्ट वॉच असू दे, LED वॉच असू दे, सगळं असू दे. पण मला यातला आकर्षणाचा एक मुद्दा विषय वाटला की इथं सौर ऊर्जेवर चालणारा FM सारेगम आहे. पाहू शकता मी हातात घेतला आहे तो. एकदम मस्त आहे, 150 रुपयाला होता हा. एकदम मस्त सौर ऊर्जेवर चालणारा. ह्याला सेलवर पण चालवत होता, चार्जिंगवर पण चालवत होता. आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे सौर ऊर्जावर पण त्याची चार्जिंग होऊन त्याच्यावर चालू ऑपरेट होत होता. गेल्या वेळी मी तुम्ही पाहू शकला असला ॲम्प्लिफायर असतं, हे छोटंसं आहे. हे FM आहे, छोटं माझ्या हातात आहे. चला पुढे जाऊन पाहूया, पुढे आणखीन काय आहे ते. असंख्य अशा व्हरायटी आहेत आज आलेल्या. पाहू शकता भरपूर आता असा फुल बाजार भरलेला आहे. प्रत्येकजण खरेदीसाठी अशी झुंबड उरलेली आहे, कारण आता रविवारचा आठवड्यातून रविवारचा एक दिवस खरेदीसाठी असतो. सर्वसामान्य माणसाला परवडणाऱ्या भावात येते सर्व वस्तू मिळतात. त्याच्यामुळे रविवारी आता कसं आहे, आसपासच्या खेडेगावातली पण इथे भरपूर असं गर्दी व्हायला लागली आहे. हे पाहू शकता जुन्या काळातील वापरात मिळणाऱ्या वस्तू. हे पाहू शकता लॅम्प असू द्या, हे पितळचा लॅम्प लय भारी वाटलं. हे काय मी काय मला काय समज नाही, पण की मी आज होतं ना, त्याच्या आतमध्ये बल्ब असतात आणि साईडला ते पितळचं आहे. एक प्रकारची डिझाईन म्हणायची जुन्या काळात. आणि जुन्या वाड्या असताना राजवाडे वगैरे, त्याला म्हणजे पाहण्यात तुम्हाला आला असेल की जुन्या राजवाड्यात असल्या पितळच्या ह्याच्यात बल्ब वगैरे लावलेले असतात. ते पाहू शकता एकदम मस्त असं दिसत होतं. पूर्ण जुन्या काळातली वस्तू ही पाहू शकता, किती मस्त असं बल्ब असतो त्याच्या आतमध्ये लावलेला. साईडला ते पितळेचं जाळीदार नक्षीदार असते. तर तिथं पण काय किमती विचारण्याचा प्रयत्न केला नाही, कारण ते आपलं काय घ्यायचंच नाही. फक्त कमेंट आला मला 2-3 कमेंट आल्या की वस्तू जरा तुम्ही अशा जवळून दाखवत जावा, म्हणजे समजा कुठली वस्तू काय आहे, कशी घ्यायची का काय करायची. म्हणून मला चला जवळून जाऊन व्हिडिओ करावा म्हटलं. तर पब्लिक डिमांड आहे म्हणून आपण व्हिडिओ करावा म्हणलं जवळ जाऊन. तर पाहू शकता इथं LED बल्बाची 100 LED बल्बाची माळ 50 रुपयाला होती. हे पाहू शकता माझ्या हातात आहे ना, ती पण LED बल्बाची माळ आहे. ती काय मी विचारायचा प्रयत्न केला तर मग साईडची 100 बल्बाची माळ आहे ना, ती फक्त विचारली मी. त्याच्या साईडला पाहू शकता
प्लेट असते ना ते असल्या चिनी मातीच्या प्लेटा वगैरे असतात ना ते त्याचा तो स्टॉल आहे तो साईडला. आता हे प्रोजेक्टर आहे पाहू शकता तुम्ही. हे प्रोजेक्टर आहे. हां, मी हे घातलेलं तो प्रोजेक्टर आहे. आपलं काय घ्यायचं नाही म्हणून आपण काय किंमत विचारल्याचा पण आदत पडला नाही. कारण विचारल्यानंतर का नाही घ्या, घ्या म्हणते ते काय तर थोडंफार हे करा म्हणते घ्या म्हणते ते. पण ते हातमोड केल्यासारखं होतंय. आपण मग किंमत विचारायचं घ्या म्हणलं की जरा अवघड होतं. हे साळता एक नंबर साळता प्लास्टिकचा साळता आहे. एक नंबर क्वालिटी ₹40 साळता प्लास्टिकचा. बाहेर गेला तर ₹120 ₹150 हा साळता असतो प्लास्टिकचा. तर इथं ₹40 प्लास्टिकचा साळता आहे. साळता म्हणजे झाडू आणि पाहू शकता आप्पेचा तवा, आप्पे करायचा तवा असतो ना तवा, तवा आप्पे करायचा तवा ₹20 ₹30 आप्पेचा तवा होता ह्यो. आणि याला साईडला असा धरण्यासाठी काय नव्हतं, ही तुटलं होतं साईडचं म्हणून ते स्वस्त हे पाहू शकता. त्या मुलग्यानं पूर्ण सेटच घेतलेला आहे ₹300. ₹300 काय 12 का 24 असं काय त्यांनी घेतलेलं पूर्ण प्लेटा. त्याच्या पाहू साईडला पाहू शकता तुम्ही. हे पण आहे जुन्या म्हणजे लेडीजसाठी कानातले वगैरे घालायचे असताना ते गोल्डन असं गोल्डनच्या ह्यानं ते आहेत. हा स्टॉल आहे. दुसऱ्या साईडला आपण पाहूया तिथे. तिथे पण असं घरगुती वापर आता हे पाहू शकता तुम्ही. कोलगेट असू दे, ब्रश असू दे, साबण असू दे. बाहेर आता किंमत कशी आहे निम्म्या किमतीत हा स्टॉल आहे. आता बाहेरची किंमत ₹10 असेल तर तिथे हा स्टॉलवर ₹5, ₹20 असेल तर ₹10, ₹50 असेल तर ₹25. असा हा स्टॉल आहे. साबण असू दे, ब्रश असू दे, कोलगेट असू दे, तुमचं बॉडी स्प्रे वगैरे असू दे, सर्व निम्म्या किमतीत. पण आता आजचं ही स्टॉल आहे ना कोलगेट वगैरे हे जर मी एक्सपायरी बघितले होते तर ते अजून म्हणजे घेण्यात काही हरकत नव्हती. पण तो पलीकडे हे असतं बॉडी स्प्रे वगैरे असतात ना त्याच्यावर काही एक्सपायरी डेट काही दिसत नव्हतं म्हणून ते काही आम्ही घेण्याचा प्रयत्न केला नाही. पण ते कोलगेट शॅम्पू वगैरे घेण्यासाठी माणसांची अक्षरशः झुंबड उडली होती. घेण्यासाठी खरेदी करत होती. पाहू शकता केस असा भरपूर स्टॉक केस परफ्यूम आहे की ते 2 बॉक्स असा फुल स्टॉक आलेला आहे. केस परफ्यूम घेण्यासाठीच पब्लिकची अशी गर्दी होत होती. तर चला आपल्याला काही घ्यायचं म्हणून आपण पुढे चला बघा म्हणलं पुढल्या स्टॉलवरती हे अँटिक पीस आहेत घरगुती डेकोरेशनसाठी लागणार असतं. घरगुती उदाहरणार्थ गणपतीची मूर्ती असू दे, लायटिंगची गणपतीची मूर्ती हे पाहू शकता. ही आज समोर ही गणपती लेडीजने घेतलेली आहे गणपतीची मूर्ती वगैरे. हे ₹200 सांगत होते. पण बार्गेनिंग केल्यानंतर काही कमी करतात ते सोडा. तर हे पाहू शकता. घरात आपल्या किचनच्या गाडीच्या घराची चावी अडकवण्यासाठी छोटंच आहे. हे पाहू शकता हळदी कुंकाचा बारका करंडा. अँटिक पीस आहेत घरगुती म्हणजे डिझाईनचे मस्त क्वालिटीचे पीस आहेत हे. पण आपण काही जास्त विचारण्याचा प्रयत्न केला नाही. आपल्या काय इथलं काय घ्यायचं नव्हतं आज काय म्हणून आपण सहज आपलं एक व्हिडिओ केलेला आहे पब्लिक डिमांड म्हणून. समोरून जरा जवळ वस्तू दाखवण्याचा आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. पाहू शकता गाड्या असू दे, इलेक्ट्रिकल गाड्या, लहान मुलांच्या खेळण्याच्या गाड्या असतात ते गाड्या असू दे, सेन्सरच्या गाड्या, ही टॉय असतात ते लहान मुलांच्या बाहुल्या वगैरे असतात ते वर्षाची शिगडी असू दे ते ₹100 शिगडीवरती दणकट होते अक्षरशः. तर हे पण आहेत बरमुडे आहेत, टी शर्ट आहे. इथे लेडीजचे सर्व प्रकारचे मटेरियल मिळते स्वस्तात मस्त. तर ज्यांना पाहिजे तिथे खरेदी करू शकता अगदी स्वस्तात मस्त. ही पण त्याच्या पुढे आता आहे ना चप्पलचा स्टॉल लागणार आहे. चपलाचा अक्षर ढेग आहे. ₹50 ₹70 एक नंबर चप्पल. आता तुम्हाला दाखवतो ₹70ची चप्पल एक नंबर क्वालिटीची चप्पल हे पाहू शकता. मी घेण्याचा हातात तुम्हाला दाखवणार ₹70 एकदम क्वालिटी मस्त होती. तिथं सर्व कंपनीच्या चपल्या मिळून जातात. हे पाहू शकता ₹70 चप्पल आहे माझ्या मी हातात तुम्हाला दाखवणार ₹70 फक्त ₹70 चप्पल होती. हे कंडिशनमध्ये होते बघितलं. आणि ह्याच्या बाटा कंपनीचा पण सँडल होता, पॅरागॉनचा सँडल होता, स्पार्कचे सुद्धा काय काय चप्पल होते सँडल होते. तर पाहू शकता मी फक्त हे मुलग्याला ते ₹70 फक्त घेतलेलं आहे. जरा बरं वाटलं म्हणून चला मग घ्या म्हणलं. पण बाटा कसं आहे हे पाहू शकतात. जरा व्यवस्थित वाटत नव्हतं वापरल्यासारखं वाटत होतं ते स्टिकर काय दिसायला नवीन वाटत होतं. पण लॉट आलेला असतो त्यांना म्हणताना त्यांना तेवढं स्वस्त द्यायला परवडते. पाहू शकते मस्त वाटलं चप्पल ₹70 म्हणून हे घेतलेलं आहे. तर इथं पुढे लेडीजच्या पण सँडल मिळतात, चप्पल मिळतात सर्व प्रकारचे. इथं सँडल बूट वगैरे सर्व प्रकारचे मिळतात. हे पाहू इथे लेडीज आहेत, लहान मुलाचे आहेत. हा पण स्टॉल हाच आहे इलेक्ट्रिकल. इथं पण वस्तू सगळ्यात चालू असतात. चालू असतं तर घ्यायचं नंतर घेऊ नका म्हणतात असं यांचं पण किंमत थोडीफार त्यांची जास्त आहे. आणि वस्तू तुम्हाला चालू कोण देतात ना हे आहे बघा हे पूर्ण आहे ना ते खराब झालेलं आहे म्हणून काही घ्यायचा प्रयत्न केला नाही. मी घेतलेला आहे. त्याच्या पुढला स्टॉल आहे पाहू शकतो तुम्ही. कलरचे डबे वगैरे असतात घरातील लहान लहान कलरचे डबे असतात ना ते ऑइल पेनचे ते डबे. त्याच्यापुढे लहान लहान भरणे आहेत ते डेकोरेशनसाठी भरण्या करण्यासाठी डेकोरेशनचं सामान घरात ठेवण्यासाठी. तर अशा प्रकारचा व्हिडिओ होता. कसा वाटला ते नक्कीच कमेंटद्वारे सांगा. व नवीन असाल तर हरदास पवार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हा शेवटचा व्हिडिओ आहे. तर बाय चान्स जर आपल्याला वेळ मिळाला तर कधी तर
अशात म्हणजे तेव्हार म्हणजे सणासुदीच्या काळात असं आता उदाहरणार्थ गणपतीच्या काळात असू दे अशा असं ना असे स्टॉल भरपूर येत असा इलेक्ट्रिकल हे पाहू शकता 40 रुपयाला अक्षरशः पॅन्ट शर्ट 40 रुपयाला ड्रेस कुठे मिळते का सांगा 40 रुपयात शर्ट आणि पॅन्ट एक नंबर क्वालिटीचे भारी क्वालिटीचे कंडिशनमध्ये होते 40 रुपये सांगतात बघा 40 रुपये म्हणतात 40 रुपयाला शर्ट आणि 40 रुपयाला पॅन्ट याच्या पुढे पाहू शकता ते महिलांचे साहित्य गळ्यातील असू दे कानातलं असू दे ते अंगठ्या वगैरे सर्व मिळतात तिथं बरमुडे वगैरे अशा प्रकारचा व्हिडिओ होता व्हिडिओ पूर्ण शेवट पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये